आता आम्ही येतो का ढोसा बघा ढोसा मी नाही का काय भूक लागली याच्यामध्ये म्हणा तू आहेस आजचे दोन्ही माकलो पाण्याचे. नमस्कार मंडळी, बघा तर दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला आपली पोपटी करायची आहे. तर पोपटीसाठी आम्ही आलेलो साड्यामध्ये. अरे बघ आता आम्ही येतो का काय बघा सिद्धू पोपटीवाला. तर गायच बघू शकता बघा चिनू, हे चिनू जाम गोडी दिसतोस रे शपथ. तर गायच बघा पहिलं मामोडा चौडा. तर गायच बघा कंच जंगला नल्ला कंच नाही पण साड्याच्या जंगला नक्की चालू आहेत आम्ही. मग काय घरात बसली इतकी मजा वेगळी पुऱ्या इटला. तर गायच बघू शकता सिद्धू आज पोपटी लावणार आहे. आणि पेंडा बघा कधी म्हणजे माणसाला जरी झाला तरी पुरेसा होईल. कच्चा जलन माणूस. तर काय बघू शकता आता आम्ही आलो पोपटी लावायला एवढ्याला मालू बाबा लय बेकार वाटतंय. त्यांची नो अशी हसते तिनू. तर काय आजच आपण आलो मस्त की म्हणजे सारसगड बघून आलो आणि सरसगड बघून डायरेक्ट आपण इकडे आलो. जरा फ्रेश झालो आणि नंतर आलो साड्यामध्ये आलो. आता बघू पोपटी लावू आणि पोपटीचा जरा एन्जॉयमेंट करू कसं वाटते कसं नाही बघू. आपली गावठी पोपटी आहे. तर बघा गाईज चिनू तर बघा मंडळी अशा प्रकारे आहे ना म्हणजे सुमित पोपटी लावायला घेतलाय. पण सुमित सांगते मला अजून पोपटी लावता येत नाही. पण बरोबर त्यांनी सगळी लावलेली आहे आणि आम्हाला सांगते की आम्हाला येत नाही म्हणजे आम्हाला येड्यात करते सुमित असं वाटते. आणि नंतर बघा पोपटी म्हणजे भरून पाला भरायला सुरुवात केलेली आहे. पहिले मामोडा टाकायचा आहे. मामोडा टाकला की नंतर मग शेंगा टाकतील. शेंगा टाकल्या की नंतर डबल मामोडा टाकतील. मामोडा टाकलं शेंगा टाकतील. शेंगा टाकून नंतर मग पीस टाकतील चिकनच्या आणि नंतर मग अंडी वगैरे टाकून डबल मामोडा टाकतील. आणि नंतर मग पूर्ण डबा आहे ना तो पूर्ण पॅक करतील मामोड्यात. आणि नंतर तोच डबा आहे ना तो आपण पेंड्याच्या इथं लावायचा म्हणजे त्याला आग लावायची. पेंड्याला आग लावून तो एकदम रेडी होणार आहे. तर बघा म्हटलं अशाच बघत राहा कारण की गावठी पोपटी तुम्ही कधी खाल्लीत नाही खाल्लीत का माहीत नाही. पण आमच्या इकडे गावठी पोपट्या जास्तीत जास्त होतात. म्हणजे आमच्या पेन विभागात रायगड विभागात जास्त पोपट्या होतात. आता तुमच्या इकडे होतात की नाही मला माहीत नाही. जर तुमच्या इकडे जर होत असले तर कमेंटमध्ये सांगा की बाबा आमचं गाव असं आहे आणि आमच्या इकडे पण पोपटी होते. तर चला मंडळी आता मी पण चाललो जरा हातबाट लावते त्याला. आणि सुशील बोलला की जा तू जरा हातबाट लाव. आणि म्हणून मी गेलो आणि मी पण जरा शेंगा टाकायला जातोय. आणि नंतर मग बघूया नंतर काय होतंय पुढं बघू. आणि मस्त आहे की एन्जॉयमेंट करा पोपटी. तर गायज बघा पोपटी भरलेली आहे पूर्णपणे. फक्त पाला
तर काय बघा चिनू आणि तो आमचा बक्कू तो बोकर आहे आमचा आणलाय कावटा आणलीन कावटा करायला जाऊन तर काय बघा सिद्धू आला सिद्धू सिद्धू चपाने तुझा डोलं चामकता ना कशी तरी मी अजून आणले तर काय नको टाकू पॅकिंग बघा पॅकिंग अरे डायरेक्ट उभरा घाल ना कुठे लावायचे कावटा कावटाच फुटाची आपलं डगरी घे रे धागेन टाकू परत अंडी किंवा खादड कधी खातस चिरी नको हसू रे ती एकटी टाकून जर त्यांनी सपोर्ट टाकलं ना तर काय बघा अशा प्रकारे आमची पोपटी आहे ना ती लागलेली आहे इथं तर बघा मॅगी बघा तिकडं तिकडची मॅगी बघा मॅगी टाक पेंडा टाक काय पेंडा टाक काढू काढू दे दे का ना धर साप बी बोला तरी काय हरकत आहे हात घालत हे बघा काय बघा पेंडा टाकायला एक माणूस आणला एअरटेल फुल नाही आता एअरटेल फुल भेंडी बघा काय बघा सिद्धूने तर काय पोपटी बिपटी भरले ना काय ना फक्त सामान आणून ठेवला बस तवराच बाकी काय नाही एअरटेलला फुल रेंज आहे बघा काय बघा हे ढोसे काय आपलं ढोसे ओ ढोसे साहेब ओ ढोसे ढोसाला या पेंडा कार्य आहे आई शपथ कसली हिट लागते बघ ए याच्या पण काय करतस गाईज बघा सुशील बघा सुशील काय करत व्हिडिओ केला होता करायला नको हो घे बाबा कर तू बोलला तर बोलले सध्या पहिले या करायला लागेल काहीतरी जरासा ढोसाला नाही मग काठी बघ बाबा हे काय करता हे इथं गोयना खेळायला आले का तुम्ही चब्बाईन बस झाला पेंडा थांब सध्या आता बेकार तर काय बघा अशा प्रकारे झालेली आपली पोपटी लावलेली आहे आणि आता फक्त 45 मिनिटं मोजून 45 मिनिटांत आपली पोपटी रेडी होणार आहे तर चला मंडळी बघा मारू बघ आता पोपटी पोपट्या मारू मार मना ढोसा ढोस मॅगी ढोस ढोसा बघा ढोसा अरे मी नाही का चालले हल्ले डुले महात्मा फुले बघा गायज तर गायज बघू शकता चिनू काय वाटते आजची पोपटी कशी असेल झाले शेंगा खाल्ल्या आम्ही काय चालली इकडे काय चालली तो का तिकडे जावायचं आहे आपल्याला त्यांची घर जायचं ना कोणत्या घरात घरा ना अरे वो तुम्ही आता शिवाय तू बघा गाइस चला ऑक्सिजन पार्क मध्ये जायचं पोपटी खावायला आता ऑक्सिजन कधी द्यायचं कधी नाही काय खावायला चाललोय हे आहे ना नाही आता बोला नाही तर जाऊ दे व्हिडिओ चालू आहे तर काय बघू शकता बघा हल्ले डुले महात्मा फुले दोघं जण चाललेत मस्त की डुलत पिलीव काय तुम्ही तर काय बघू शकता हा काय मॅगी बघा काय भूक लागली याच्यामध्ये म्हणा तू आहेस आजच्या बहिणीवाली लाव थांब रे हा हात
काय करते गाईज बघा एक अंडा सोडा इकडं किती गरम आहे बघ ग्लास शिजलं ना शिजलं काय तेवढं शिजलं कुंजा पहिल्या आणशी कच्चा आहे नाही काय अंडा यो नाही हाय नक्की काय केलास तुम्ही अंड्याचा आता आता कार आता निघल बघ तुला फटाफट तर गाईज बघा एक अंडा सोडताय बाईला अंडा सोडता नाही ठोपण घालता पहिले टाक खायला शुरवते सगळा थांबव थांबव काय तर गाईज बघा कसं काय फायदा आलीस ते आता काय करायचं तो असं वाटेल म्हणजे चुलीवरची सांगतोय काय आधी काढलाय चुलीवरची आणताना आणताना घातला माझा चिकन कर असं वाटेल चुलीवरची काढली. शेंगा एक बस 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 मीठ पण नाही करला पिशवी असली तर बघ बॅगेत तुझ्या पाहिजे होती ही बघा भूक लागलेली मरणाची मरणाची मरू बिरू नको ग बाबा बाई पाणी कसा लागते मस्त लागतं जे पाणी पाहतो नको माझा का जेवणात आल्यावरती झालं ना ठेव ना तो शेंगा तुझ्या पीस बघा पीस शेंगा ठेवायची बघा खाते बघा आपण कट करेन मला माहित आहे काय बोलायचं होतं तुला चिन्नू समजलं मला गाईज बघा सुशील बघा तुला टेबल पाहिजे का बोलू कोण आहे सांग कोण पहिले सांग पहिला पीस पहिले नाव सांग आता तर मांडवी जवळच आता करशील काय पीस बघा पहिले नाव सांग घ्यावं तर मांडीवाला पहिले सांग पहिले सांग नंतर व्हिडिओ बनव तिथे टॉच पर पहिले सांग मला त्यांनी काय सांगितलं तुला गरम होतं पहिले चांगला असतात दे काय नाही काय ना काय सांगतोच नाही व्यवसाय बहीण गाईज बघा गाईज बघा हे बघा चिमा भाव बनवला फुटला तो अंडा सांगतो शेंगीला तो काय झाला काय पण गाईज बघा चिनू आहे ना अजून सरी बसलेली आहे सगळा संपला तरी पण चिनू काय उठत नाही बघा उठून गेली बघा यो बघा यो जादू दमला खाऊन बघा सिद्धू पण दमला गाईज काय पण सांगू शकत दुसऱ्यांना काय ठेवलाच नाही दुसऱ्यांना ठेवला नाही सुशील आणि चिनू हे दोघं जणच राहते चिनू आणि देवेश बघा चिनू आणि सुशील दोघं जण बघा देवेश बघा देवेश पण झाला फुल पॅक पेटी पॅक झालं सगळे जण आणि दोघं जण झाले